द न्यूज लाईन, अचूक वेधक. कराड मलकापूरमध्ये मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट. रस्त्यावरून चालणंही नागरिकांसाठी ठरतंय धोकादायक. युवतीनंतर चिमुकलीवरही हल्ल्याची घटना. कराड शहरातील सोमवार पेठेतील शिकरेवाड्यासमोर आईसोबत रस्त्यावरून जात असताना युवतीवर मोकाट कुत्र्याने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात युवती जखमी झाली. या घटनेनंतर परिसरात नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचबरोबर मलकापूरच्या शास्त्रीनगरमध्येही रस्त्यावरून जाणाऱ्या चिमुकलीच्या मागे कुत्र्यांनी धाव घेतल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे लहान मुलांना रस्त्यावर पाठवतानाही पालकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे कराड पालिकेच्या अर्थसंकल्पात मोकाट कुत्र्यांचे लसीकरण आणि बंदोबस्तासाठी तब्बल 40 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्षात शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न कायम असल्याने ही तरतूद नेमकी कुठे खर्च होते असा सवाल उपस्थित होत आहे. कराड उपजिल्हा रुग्णालयात मागील 1-2 वर्षात 7,000हून अधिक नागरिकांना कुत्र्यांनी चावल्याच्या नोंदी आहेत. त्यामुळे हा प्रश्न केवळ मोकाट कुत्र्यांचा नसून नागरिकांच्या सुरक्षेचा बनला आहे. या संपूर्ण प्रकाराबाबत द न्यूज लाईनने कराडकरांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. यावेळी नागरिकांनी पोट तिडकीने आपल्या व्यथा मांडल्या. शहरातील रहिवासी असून मी कराड शहरातील रहिवासी असून मी शिकरा पेठेत राहतो. तर कराड शहरात तिथं भटक्या कुत्र्यांची सुळसुळाट चालू आहे. तर मी रोज सकाळी 5-6 वाजता 7 वाजता घरातून उठतो आणि बाहेर बाथरूमला निघालो तरी घरापर्यंत ती धावत येतात. आणि त्याचा कलर सुद्धा मी सांगू शकतो. त्या कुत्र काळा आहे आणि इतका सुळसुळाट चाललाय कराड शहरात की माझ्या परवा मुलाला सुद्धा चावलं. लहान लहान मुलांच्या सुद्धा अंगावर जायला लागल्यात. इतका त्यांनी त्रास दिलाय. किती जर हाकललं तर लोक लहान मुलाला चावाय गेली की तिथलं पब्लिक गोळा होते. पण त्या पब्लिक सुद्धा अंगावर कुत्र जातंय. इतकी वाईट परिस्थिती आता कराड शहरात चालू आहे. तर याची कराड शहराच्या वतीने मी नागरिकांकरता सांगतो की याचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे. नाहीतर आम्ही ह्याच्याविषयी काहीतरी आंदोलन करू शकतो. सोमवार पेठेत व कराड इतर कराड शहरात सर्व ठिकाणी कुत्र्यांचा भटक्या कुत्र्यांचा भरपूर प्रमाणात वावर वाढलेला आहे. 4-5 दिवसापूर्वी मी नगरपालिकेने प्रशासनाकडे या संदर्भात कल्पना दिली होती. दोन वेळा माझ्या घर पण कुत्र्याने येण्याचा प्रयत्न झालेला नाही. मी हाकलल्यामुळे सोमवार पेठेत हा प्रकार झालेला आहे. किंवा 2 दिवसापूर्वी सोमवार पेठेत एका महाविद्यालयीन युवती वयस्कर महिलेच्या अंगावर पण कुत्र गेलेला आहे. हे कराड शहरात एक बुधवार पेठेतला नागरिक असून भटक्या कुत्र्यांचा भरपूर प्रमाणात वावर झालेला आहे. आणि रात्री अपरात्री स्टँडवरनं येताना नागरिकांना त्रास होतो. बाहेरच्या पाहुण्यापायींना कराडात येताना त्रास होतो. ही रात्री 12 नंतर अंगावर जातात. लहान मुलांच्या शाळा सुटल्यानंतर पण ती बहिणी कुत्रे भटक्या कुत्र्यांचा कराड वावर इतका झालेला आहे की प्रत्येक पेठेत आणि चौकात आहे. आणि ते ग्रुपनं अटॅक करतात काय लहान मुलांच्यावर याच्यावर. नागरिकांच्या या संतप्त प्रतिक्रिया प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घालणाऱ्या आहेत. वारंवार घटना घडूनही मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त होत नसेल तर प्रशासन आणखी किती घटनांची वाट पाहणार हे पाहावं लागणार आहे. कराड व मलकापूर शहरात भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिक रस्त्यावरून ये जा करताना भटकी कुत्री त्यांच्यावर वारंवार हल्ला करत आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ उपाययोजना राबवून याकडे लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. द न्यूज लाईन साठी अमोल टकले, कराड. द न्यूज लाईन, अचूक वेधक.